2026 मधली आपण तिसरी पायरी चढत आहोत. म्हणजेच मार्च सुरू होणार आहे. 2 पायऱ्या चढून झालेल्या आहेत. फेब्रुवारी संपलेला आहे. आज मी शूट करत आहे. 28 तारीख आहे आणि शूट झाल्याच्या नंतर लगेच थोड्या वेळाने व्हिडिओ सुद्धा अपलोड करणार आहे. तर ह्या 2 पायऱ्या चढण्या अगोदर प्रत्येकाने काहीतरी रेझोल्युशन केलेलं होतं. खास करून आता हा मला स्त्रियांसाठी मेसेज द्यायचा आहे. तुम्ही काय काय केलेलं आहे. जानेवारीमध्ये आपण 1 जानेवारीला किंवा त्याच्या अगोदर ठरवलेलं असतं. व्हिजन बोर्ड बनवलाय, अफर्मेशन सुरू केलेलं आहेत. हे करायचंय, ते करायचंय, मला हे अचीव करायचंय. पण तिथपर्यंत म्हणजे जे तुमचे ड्रीम्स आहेत त्या दिशेने आपल्याला जायचं आहे. तर तुम्ही किती पावलं टाकलेली आहेत याचा आपल्याला आज आढावा घ्यायचा आहे. 2 पायऱ्या मी जसं सांगितलं आपण 2 टप्पे पूर्ण केलेले आहेत, जानेवारी आणि फेब्रुवारी. तिसरा टप्पा सुरू होणार आहे. आज मी सांगितलं 28 तारीख आहे. आज मी हा व्हिडिओ शूट करत आहे आणि होळी सुद्धा येणार आहे. सेलिब्रेशन आहे. अंधाराकडून आपला आतमध्ये जो काही अंधार आहे तो आपल्याला म्हणजे काढून टाकायचा आहे आणि ज्ञानाची ज्योत आपल्यामध्ये आपल्याला पेटवायची आहे आणि होळीचा रंग खेळायचा आहे. चला तर आपल्याला विषयापासून भरकटायचं नाहीये. मी जसं सांगितलं तुम्हाला की तुम्ही जे रेझोल्युशन ठरवलेले होते, जे काही तुम्हाला अचीव करायचंय ते कुठपर्यंत आलाय ते मला कमेंटमध्ये सांगायचंय. आणि हो मी प्रत्येक महिन्याला आता तुम्हाला अलाराम सारखी आठवण करून देणार की मार्च संपलाय, एप्रिल संपलाय, तुम्ही कुठपर्यंत पोहोचलायत, काय केलंय. आणि माझं सुद्धा सांगणार मी काय केलंय, कुठं फसले, कुठं नाही फसले. ट्रूली तुम्हाला सगळं सांगणार की मी काय काय केलेलं आहे. मी सुद्धा लिहून काढलेलं होतं. तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की मला कुठली पुस्तकं वाचायची, काय वाचायचंय, काय नाहीये वाचायचंय, ते सुद्धा तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. आणि जे केलेलं नाहीये की म्हणजे मी ठरवलेलं होतं पण नाही झालं यार, का नाही झालं, ते सुद्धा सगळं सांगणार आहे. ट्रू. आणि तुम्ही सुद्धा मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्ही काय करताय, काय नाही करताय. आणि तुम्ही एका ठिकाणी स्टक फील करत असाल तर का करताय, इमोशनली इम्बॅलन्सेस झालेले आहेत का झालेले आहेत, तुम्हाला चेक करायचं आहे. आता आपण तिथपर्यंत जर आपल्या ध्येयापर्यंत जात नसू, भरकटलेलं असू, कारण आपलं काय असतं, एक आठवडाभर 15 दिवस आपले जे रेझोल्युशन आहेत त्याच्यावर आपला फुल फोकस असतो. त्यानंतर आपल्याला लक्षात राहत नाही की आपण काय ठरवलेलं होतं. आणि डिसेंबर आला, 31st ची पार्टी आली की आपल्या लक्षात येतं 31 2025 गेला, 26 गेला आणि आपण काहीच अचीव केलेलं नाहीये. कारण आपण जे ठरवलेलं होतं ते केलंच नाही. आपण त्याच्यापासून भरकटून गेलो. सेम रुटीन, सेम एक्सक्युजेस, टाइम नाहीये. तर कारण टाइम कशामुळे नसतो, 1 तास इंस्टाग्राम स्क्रोल करायचा, 2 तास युट्यूब पाहायचं, त्याच्यामध्ये आपल्या कोणाचा तरी फोन येतो, मित्र मैत्रीण मुलं असतील तर मित्र, त्याच्यामध्ये रिलेटिव्हचा फोन येतो. मग आपण 2 रिलेटिव्हनी मिळून त्यानी आणि आपण तिसऱ्याच्या गप्पा मारायच्या. तिची सासू अशीच आहे, सासूला फोन करत नाही, जावाला बोलत नाही, हे करत नाही, तुला काय करायचंय, बोलू नाही तर नाही बोलू, आपलं काय चाललंय ते बघा, आपल्याला जे करायचंय ते करायचंय का. कारण आपण काहीही केलं तरी आपल्याला लोक भो 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 भुकणारच आहेत. आणि आपण जर आपल्या ध्येयापासून भरकटतोय किंवा तुम्ही इमोशनली इम्बॅलन्सच आहात तर का आहात, तुमच्या आसपास काही निगेटिव्हिटी आहे का, निगेटिव्ह पीपल आहेत का, त्यांना काढून टाकायचं आहे. काढून टाकायचंय म्हणजे लांब व्हा त्यांच्यापासून. कारण माझ्या आयुष्यात पण भरपूर सारे निगेटिव्ह लोक होते. पण मी एक चूक केलेली आहे आयुष्यामध्ये, तुम्हाला ट्रूली सांगते. ह्या लोकांना काढायला ना लात मारून माझ्या आयुष्यातून मी थोडा उशीर केला, लवकरच काढायला पाहिजे होतं. सो जाऊ द्या, आता मी त्यांना लात मारून बाहेर काढलेलं आहे. मी त्यांना पुन्हा माझ्या आयुष्यात एंट्री नाहीये. तुमचं तुम्ही बघा, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तिथपर्यंत कसं पोहोचवता येते. मला फक्त अलाराम वाजवणार, मी प्रत्येक महिन्याला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार की तुम्ही कुठपर्यंत पोहोचलाय, तिथपर्यंत जाताय किंवा नाही, ते तुम्हाला करायचं आहे. आणि जात नाहीयेत तर का जात नाहीत मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुम्ही तर मला खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे. मार्च सुरू होणार आहे की तुमचं काय चाललेलं आहे, काय नाहीये. तुमच्या घरचे कुटाने सांगत बसू नका, फक्त तुमचे ड्रीम्स सांगा की तुम्ही तिथपर्यंत गेलाय किंवा नाही. नाहीतर भलत्याच गोष्टी खाली कमेंटमध्ये सांगत बसू नका. तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा. फक्त मला सांगा की तुम्ही जाताय तुमच्या ड्रीम्स पर्यंत किंवा नाही. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. कारण तुम्ही दिलेला सबस्क्राईब, एक लाईक, सबस्क्राईब मला असं वर घेऊन जातो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे.
चला तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.